श्री भबश्री विवेकानंदजी महाराज साकोळकर यांचं भव्य आणि दणदणीत कीर्तन तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटेल. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. अपमान पचवण्यासाठी शक्ती लागते, ही पण लागते. अमृत प्राशन करून जगतात त्याला देव म्हणतात. ऐका, अमृत प्राशन करून जगतात त्याला देव म्हणतात, आणि विष प्राशन करून जगतो त्याला महादेव म्हणतात. तुम्हाला चांगल्या संसार पूर्वी झाले. एखाद्या पुरुषांच्या जीवनामध्ये मनमिळावू काम करणारी, गोड बोलणारी पत्नी मिळाली, तिच्यासोबत तुम्ही सहज संसार करेल. पण एखाद्या पुरुषांच्या गळ्यामध्ये हेंद्रट म्हणा, येडी म्हणा, भुळी म्हणा पत्नी मिळाली, तिच्यासोबत सुद्धा चांगला संसार करू लागतो. चांगल्या पत्नीसोबत तुम्ही चांगला या लोक म्हणतात, खाऊ घालतात, जीव घालतात, सेवा करतात. येड्या सोबत सुद्धा संसार करून दाखवते की गरीब पतिव्रता. ब्रह्मांडामध्ये जेवढे काही देव येतात, सगळे देव त्या भगवान शिव परमात्म्याचे उपासक. जगामध्ये जेवढे काही संप्रदाय निर्माण झाले, आणि ऐकतो आणि वारकरी संप्रदाय बघात पसरला, पण त्या वारकरी संप्रदायांचं दैवत्व असेल दादा भगवान शिव. आनंदी हा गाव पुण्यभूमी ठाव, आरती हे गाव पुण्यभूमी ठाव. पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव अरे वारकरी तांबलत दैवत भगवान शिवाय. मान अजून काय प्रमाण आहे? काय प्रमाण आहे? ज्ञानेश्वर माऊली हे महान शिवभक्त होते. ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत असताना शिवरात्रीचा महापर्व साजरा आणि भगवान भोलेनाथाच्या सिद्धेश्वराला लक्ष ठेवून त्याच्या समोर दादा माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं समाधी घेतली. काय म्हणून तो देवाची देव शिव हा देवांचा तो देव आहे. दक्षिणोदायचा आणि त्याच देवाला गुरुस्थानी पूजनीय का
जगामध्ये जेवढा ज्ञानाचा प्रसार झाला, ज्ञान त्यांच्या पासून उदय आलं, ज्ञानाचा मूळ कंद तो कोण असेल तर भगवान शिव परमात्मा. ऐका प्रमाण, आदिना तुम्हा बीज प्रगटले मच्छिंद्रा लागले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकला, कही प्रसादे ज्ञान देवाचा कोजवी. हा ज्ञानाचा मूळ कंद कोणाचे, मूळ बीज कोणाचे तर भगवान शिव परमात्मा. शिव हा ज्ञानाचा सागर आहे. शिव हा ज्ञानाचा सागर आहे. पण जेवढं जगामध्ये ज्ञान प्रसार झाला, जेवढे ग्रंथ निर्माण झाले, नाही का, जेवढे काही ग्रंथ, वेद, उपनिषद, पुराण हे सगळे निर्माण झाले, त्या सगळ्याचा अति मूळ बीज कोणाचे तर माझा भगवान शिव परमात्मा लक्षात. ही महाकृती दैवत आहे. आणि त्या शिवाला देव भगवान परमात्मा जात पाहत नाही, कुळ पाहत नाही, गोत्र पाहत नाही. जाती कुळ गोत्र, जाती कुळ गोत्र नवाये शंकर, जाती कुळ भगवान शिव परमात्म्याला जात नाही, गोत्र नाही, कुळ नाही, आई नाही, बाप नाही, जन्म नाही आणि मृत्यू नाही. असा भगवान शिव परमात्मा एकमेव द्वितीय शिव परब्रह्म. त्याला परब्रह्म म्हणतात. काय म्हणतात? त्याला परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. त्याला परब्रह्म म्हणतात. तो निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे. ज्योतिर्मय भगवान परमात्मा अशी दैवत आहे. आता शिव भगवान परमात्म्याचा हृदय मंदिरामध्ये स्मरण करून वीरशैव धर्माचे आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य ते 45 अनंत कोटी प्रेरक समर्पित करून 12व्या शतकामध्ये महान क्रांती करणारे जगत ज्योती, समतेचे नायक, सर्व धर्म समभाव, सर्व प्रत्येक मानवाला लिंग पूजनाचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. ऐका दादा, जेवढा अधिकार त्या लिंग पूजनाचा पुरुषाला आहे तेवढा अधिकार माझ्या माध्यमातून आहे. मात्र स्त्रीला अधिकार प्राप्त करून स्त्री आणि पुरा भेदच नाही. आणि स्त्रीमध्ये तोच आहे आणि पुरुषामध्ये तोच आहे. लक्षात आहे का? स्त्रीला बोलवणारा धनी तोच आहे आणि पुरुषाला बोलवणारा धनी तोच आहे. म्हणून इथं सर्व अधिकार प्राप्त करून दिला. लिंग पूजन फक्त लिंगायतच करावं असं नाही. ऐका, लिंग पूजनाचा अधिकार सर्वांना ज्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांना अधिकार प्राप्त करून दिला. अशा जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या मंगलचरणी कोटी कोटी वंदन करून पुन्हा 16 शतकामध्ये कपिल मुनीच्या पदपर्शानं पवित्र त्याला पावन भूमीमध्ये ज्या मानवी शिवयोग साधना झाली. ऐका दादा, शिवयोग मी कोण आहे आणि देव कोण आहे. देवाचं ध्यान करता 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 तो मी हे सगळे विसरला. आणि तो म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे ही त्याला अद्वैत म्हणतात. ध्यान करता 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 ते शिवतत्वाचं ज्ञान
आलं अनुभव आला भगवंताचं नाम स्मरण करता करता माझ्या मनोज स्वामीने त्या नामाच्या कर्मकाभारामध्ये गेले आणि नामामध्ये शोध लावला नेमकं नामात आहे तरी का कळलं तुम्हाला मारून बाहेरून चांगला दिसतोय पण आतून काय फुलदासी वरलिया बटारंग कसा का असा बटारंग चांगला असावा तसं महाराज सांगतात माझ्या मनवा स्वामींनी नामाच्या कर्मकाभारामध्ये गेले आणि शोध लावला त्या नामामध्ये अमृताचा कुंभ आहे कसा आहे सुदैवनी गोड सुदैवनी गोड नाम शिवाच सुदैवनी गोड नाम शिवाच सुदैवनी शिवाच सुदैवनी गोड नाम शिवाच अमृतापेक्षाही गोड आहे अमृताहुनी गोड काय आयुष आहे आणि म्हणतात एवढं गोड आहे एवढं गोड आहे गोड गोड काय गोड आहे काय गोड आहे ज्याने दाखलं त्याला कळायला असतं गुळ गोड आहे गुळ गोड आहे नुसतं ऐकून कळत नाही पाहून कळत नाही तेव्हा कळतो त्याचा अनुभव घ्यावा तेव्हा कळतो आता संतांनी म्हणले की नाम गोड आहे मला सांगा हातावरी करा आणि नाम गोड लागले म्हणून लागलं का लागलं का संत सांगता खोट आहे का सदा संतानं देवाचं नाम घेतले पण त्याला ते गोड लागलं आम्ही त्या संतांचे नाम घेतले त्या पर्यायाने वापर करावं तेव्हा गोड पण गोड भगवंताचा नाम आहे आणि जगामध्ये सगळ्यात चांगलं का असते काय चांगलं आहे महाराज काय चांगलं आहे तर देवाचं नामच चांगलं आहे नाम सांग ते पांग देवाच्या अरे भगवंताचं शिवाचं नाम एवढं चांगलं आहे की देवाच्या नामापेक्षा चांगल्या जगात काहीच नाही ऐका काय एवढं चांगलं म्हणतो तुम्हाला मी महाराज चांगला नाही महाराजाचा बाप चांगला नाही कथाकार चांगला नाही कथाकाराचा बाप चांगला नाही देव चांगला नाही देवाचा बाप चांगला नाही काय चांगलंय काय चांगलंय देवाचं नाम देवापेक्षाही देवाचं नाम चांगलं आहे देवापेक्षाही देवाचं नाम मोठं आहे काय मोठं आहे मला देवापेक्षाही आणि देव मोठा नाहीये काय मोठं आहे दादा भगवंताचं नाम पण जगामध्ये नाम चांगलं आहे नाम गोड आहे आणि पुढे म्हणतात ह्या जगातलं सगळं सार काय असेल काय चार आहे तर भगवंताचं नाम सार आहे नाम सार तर पारा भावाशी नाम
नरसिंहाचा नाम आहे त्याचा शोध माझ्या मनमस्वामी लावला आणि अनुभव घेतला. अनुभव घेऊन जगाला सांगतात. ऐका दादा, अनुभव घेऊन जगाला सांगतात त्यांना संत महात्मा म्हणतात. ऐका, देवाच्या भक्तीचा, देवाच्या नामाचा, देवाच्या भजनाचा, देवाच्या पूजनाचा, देवाचा स्वतःचा अनुभव स्वतः घेतात आणि जगाला सांगतात. अनुभव घेऊन जगाला सांगतात त्याला संत म्हणतात आणि अनुभव नसताना सांगतात त्याला कीर्तनकार महाराज म्हणतात. सांगण्याची तळमळ वेगळी आणि आमची अनुभव नाही, तळमळ नाही. आमची कशी आहे, खूप वळवळ आहे. कसं आहे, वळवळ वेगळी, तळमळ वेगळी आणि तळमळ वेगळी. पूर्वीचे संत धर्म वाढवण्यासाठी, धर्माचा प्रसार करण्यासाठी, माणसाचे माणुसकी पुन्हा जागा करण्यासाठी, माणसाला एका झेंड्याकडे आणण्यासाठी नव्हे, माणसाची गेली माणुसकी पुन्हा जागा करण्यासाठी ज्या संतांनी तळमळीने प्रयत्न करतात त्याला संत म्हणतात. समजा शेजाऱ्याचं घर पेटलं, ऐका, शेजाऱ्याचं घर पेटलं, कधी ते गोळा लोक झाले. ऐका, तळमळ आणि वळवळ. त्याचं स्वतःच घर पेटलंय, त्याची तळमळ वेगळी आणि बाहेरची लोक फळा 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 पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा, पाणी घाला, पाणी घाला. बाबा बाबा कसं पेटलं, केव्हा पेटलं, काय करतात, फक्त वळवळ करतात पण तळमळ करत नाही. पण त्या स्वतःच कळतंय ना, त्याचं जळतंय. कशी माझी ज्याचं जळतंय त्याला असं कळत नाही, बाकीची वळवळ करते. श्रीमंत आहे पण जयश्री नसेल उपयोग नाही. रूपवंत आहे, देखणं आहे, राहत तो सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला दिसायला देखणं राजविंधार पण लिहा अवगुणी हे उपयोगाचं नाही. काळाचा आहे पण गुणवान आहे, गुणाला किंमत आहे, रूपाला किंमत नाही. मग भक्तीमध्ये नटण्याला किंमत नाही, भजव्याला किंमत नाही, त्या पट्ट्याला किंमत नाही, मालाला किंमत नाही, तर जीवनामध्ये चारित्र्याला किंमत आहे. शिवा भक्तीमध्ये चारित्र्यवान माणसाचे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतात. ऐका, माणसं का सुधरत नाही, समाज का सुधरत नाही, सांगणाऱ्या सुधरावं, सांगणाऱ्याने अगोदर सुधरावं, नंतर लोकांना सांगावं. स्वतः पिढी म्हणायचं सोडून द्यावं, लोकांना सांगावं पिढी म्हणा म्हणू नका. स्वतः दारू सोडावं आणि लोकांना म्हणावं दारू सोडा.
स्वतः त्याग करावा. ज्याचा काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला, दंभ गेला, अहंकार गेला, निंदा गेली, तुटारी गेला, दुष्टता गेला, वाईट व्यापार गेला. आता जेव्हा असेल त्याचे पण भक्तीमध्ये त्याग असावा, भक्तीमध्ये प्रेम असावं, भक्तीमध्ये जिव्हाळा असावा, भक्तीमध्ये ममत्व असावं, आणि भक्तीमध्ये समर्पण असावं. भक्तीमध्ये काय? भक्तीमध्ये काय? देवाला सर्वस्व अर्पण करणे. त्याचं नाव काय? काय अर्पण करणे? सर्वस्व. मी माझा नाही, मी कुणाचा आहे? बोला, मी कुणाचा आहे? देव कुणाचा आहे? देव माझा, देव माझा, माझा माझा. मी देवाचा देवाचा, मी देवाचा देवाचा. माझा पाहणा देव बोलतोय. मी सर्व समाजात ह्या तुझे काम करून घेतो की मी नाही करत, कोण करतो? तोची करता करविता, तोची करता करविता. माझ्या मनमाचा मी भजन करत असताना, दादा ऐका, लांबल्याने 4 दिवसाचा काळ आहे. माझ्या मनमाचे भजन करत असताना अरे माणसं नाचतात, याच्यात काही आनंद नाही. ऐका, माणसं कीर्तन ऐकतात, याचा काही विशेष नाही. माझ्या मनमाचं भजन करत असताना दादा अरे माणसं नव्हते, अरे माणसं नव्हते, अरे होते कोण? होते वाघ नाग बाबा भेटू. ज्याचा समर्पणामध्ये गेला, ज्याला कळी स्थळी काय दिसला? बरोबर काय दिसला? कळी स्थळी काष्टी पाशाने काय दिसला? देव दिसला. शंकर दळी काष्टी वरला भिंडी ब्रह्मांड. अरे माझा देव कणा कणामध्ये ही वृत्ती निर्माण झाल्याबरोबर माझ्या मनोज स्वामीच्या डोंगरदऱ्यामध्ये एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले श्वापक आपला वैर भाव टाकले. महाराज निर्वैर श्वापदे समदृष्टीने कट्टर शत्रू वैर भाव टाकले आणि समदृष्टीने पाहतात. आणि आम्ही कीर्तन करू झाला, आम्ही भजन झाला, आमच्याचा वैर भाव टाकले, आमच्यात कट्टर निर्माण झाले. हा माझा, हा तुझा, हा माझा, तुझा. काय लोकांना सांगावं? अरे माझ्याचा काम जर नाही केला, माझ्या सगळ्यात महाराज हे सगळ्यात माता भगिनी माझ्या नजरेमध्ये जर आई दिसत नसेल तर दादू बाबा ही वृत्ती आमच्या निर्माण व्हावी. ही वृत्ती माझ्या मनोस्वामीच्या निर्माण झाली. आता तुमचं प्राणामध्ये देव पाहायला लागला आणि पाहता पाहता
अनुभव गुण लोकांना सांगतात शब्दाचे गुण गोड लागतात. मला उदाहरण सांगतो. आमच्याकडं उन्हाळ्यात दिवसामध्ये बरोबर आंब्याच्या झाडाला आंबे लागतात. आमच्याकडे इकडे काय लागतात? आमच्या भागाकडं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या झाडाला आंबे लागतात. ऐका, आंबा लागल्याबरोबर आपण कैरी म्हणतो. बरोबर आहे? कसा राहतो? कसा राहतो? हिरवा राहतो. खायला कसा राहतो? आंबट राहतो. बरोबर आहे? मग त्याचा आपल्याला आपण उपयोग करत नाही. तर आणलोच हिरवा आंबा तर काय करतो मग आपण? बोला बरोबर. हिरव्या आंब्याला आणतो तेवढं काही विशेष वाटत नाही. तर कुठं पडला काय बघत नाही. पण आणतात त्याला इळीवर घालतात. फिरतात त्याला उकळामध्ये घालतात. कप कप कुण्या आंब्याला कुण्या आंब्याला काही काळानंतर त्या आंब्यामध्ये परिवर्तन झालं. ऐका, काही काळानंतर त्या आंब्यामध्ये परिवर्तन झालं आणि हिरव्या आंब्याचा रंग बदलला. कसा झाला माहिती? पिवळा झाला. आंबा पिवळा झाला, त्याच्याशी गोड झाला. बरोबर आहे? मग गोड झालेला आंबा, पिवळा झालेला आंबा बाजारात आम्ही आणतो. त्याला घालला आणून बाबरा काय करतो? त्याला अंघूळ काय घालतो? कुणाला त्याचे अंघूळ काय घालणार? त्याला अंग काय दाबणार? कुणाचं? त्याचे पाय काय दाबणार? डोकं काय दाबणार? पोट काय दाबणार? त्याच्या मांड्या पाया तळपाया सहित डोक्या सहित आता त्याची मया करणार माझी माय. आणि एवढी माझी माय माया करते. त्याला एवढं मया करून असतो खाली एक हात पुन्हा पाणी पुन्हा दाबणं पुन्हा पाणी पुन्हा दाबणं तोडणं चालूच आहे. काय तुळती काय तुळती काय तुळती ते बिचारा आंबा फार सोपत होत. सोपत भाऊ तू पडतं येतं ना. कोण काय म्हणू का? आंबा एवढा ताबडी कुणाला? आंब्याला या. आणि एवढा मुसूत पडला, एवढा फार आता सोपत फारच. आणि त्याला पुन्हा थोडं तोंड काढते आणि आपल्या तोंडापाशी येते. एवढं मया काय मया काय मया त्याला तो आंबा ज्या हिरवा होता मया कुणी केलं? काळानुसार त्या आंब्यामध्ये परिवर्तन झालं. हे आंब्याचा हिरवटपणा गेला. आंब्याचा हिरवटपणा गेला. आंबटपणा गेला. तांबडटपणा गेला. तापटपणा गेला. कुणाचा? कुणी आंब्याचा म्हणला बघा. माझा वाघ काही लक्षात ऐका. या जोपर्यंत आमच्यामध्ये हिरवटपणा आहे, तापटपणा आहे, तांबडटपणा आहे, अंकारपणा आहे, मृत्यूपणा आहे, अंता आहे, विकारामध्ये गरपटलेला आहे, विषयामध्ये गुंतलेला आहे, अशा कोणी मया करत नाही. बदल व्हावा आणि बदल होण्यासाठीच महाराज हे भजन. ज्या दिवशी आमची भक्ती परिपक्व झाली. परिपक्व आहे का? आंबा परिपक्व झाला प्रत्येकाला आवडतो. आवडतो का नाही? परिपक्व कोणता आंबा? कोणता आंबा? कोणता आंबा? सांगता येईल तिकडं. नेमकं सांगा. कोणता आंबा? पिवळा. पिवळा पिवळा आंबा. कोणता आंबा? मला ऐकत नाही. पिवळा आंबा. तसा आपल्या सुद्धा परिवर्तन व्हावं. आमचे शब्द गोड लागावे, मधुर लागावे आणि हवाचा देवाला वाटावा. आणि या कलियुगामध्ये ते एकच साधन आहे. कोणतं आहे? आम्ही मूळ होण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी, आमच्या वृत्तीमध्ये बदल पडण्यासाठी काय साधन आहे? पहिलं